आज मी बनवत आहे शेपूची भाजी. तर म्हटलं आता शेपूची भाजी बनवते तर तुमच्यापर्यंत पण रेसिपी पोहोचवी. तर हिरवीगार गावरान अशी शेपू आहे बघा, मस्त स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे, लसूण आणि मिरची घेतलेली आहे पण कुटून घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूट आणि मुगाची डाळ. तेल गरम करायला ठेवते, इकडे कढई तर ठेवलेली आहे. तर मी आता 2 पळी तेल टाकते. तेल गरम झाले, लसूण टाकूया. लसूण थोडा लाल होऊ द्यायचा आणि तेलामध्येच लगेच आपण शेपूची भाजी पण टाकूया. भाजी मी टाकून घेतलेली आहे. आता मुगाची डाळ आहे ते पण टाकते. मुगाची डाळ मेथीच्या शेपूच्या भाजीमध्ये खूप चांगली लागते म्हणून मी टाकलेली आहे. आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं. पालेभाजीला थोडं मीठ कमीच लागतं, त्या हिशोबाने टाका. आणि आता आपण चांगले हलवून घेऊया. शेपूची भाजी आपली झटकीपट तयार होत आहे. लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट, मुगाची डाळ टाकून बनवत आहे. आपण थोडी भाजीला हलवूया. आणि पाणी पण आटत आलेलं आहे, जास्त त्याच्यात पाणी ठेवू नका, चांगली सुक्की फरफडीत चांगली लागते. आता मी शेंगदाण्याचं कूट टाकते. भाजून उकळामध्ये कुठले बरं का शेंगदाण्याचं कूट मस्त. आणि आता मला मिरचीचं हे टाकायचं आहे, पण त्याच्या अगोदर मला मिठाची थोडी भाजी काढायची आहे, त्याच्यामुळं मी भाजी काढून घेते मिठाची थोडीशी. हे बघा, थोडी मिठाची भाजी काढली ना. आता हा आहे मिरची कुटून हे केलेली बारीक, तर मी ते टाकते. कारण आम्ही खाणारे आहोत तिखट आणि काही जण आहेत मिठाचे, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक भाजी मिठाची काढावीच लागते, नंतर तिखट टाकावं लागतं. तर साध्या सोप्या पद्धतीने आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी हिरवीगार पण एकदम मस्त दिसते आणि चवीला तर भारी झालीच असेल. तर बघा आपला छोटासा ब्लॉग. भाजी आपली शेपूची तयार झालेली आहे. तर मी आता एका डिशमध्ये काढते. आणि आजचं जेवण संध्याकाळचं माझं शनिवारचं स्पेशल जेवण, आज साधं सिंपल एकदम मस्त पौष्टिक असं जेवण बनलेलं आहे. ज्वारीची भाकरी, शेपूची भाजी आणि मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ वरण बनवलेलं आहे आणि ही पापडीची भाजी बनवलेली आहे आणि भात. असं आज आमचं संध्याकाळचं जेवण आहे. या मंडळी जेवायला.